आदरणीय उपसरपंच श्री बाबारावजी वाकोडे, आदरणीय पंचायत समिति सदस्य श्री अरुण परोडकर साहेब, आदरणीय पंचायत समिति सदस्य श्री सतीश मानकर साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला पुरुष वारकरी मंडळी, मोठी उमरी अकोला, आदरणीय डाळू गुरुजी, आदरणीय सीओ साहेब, सर्व सन्मानित मंच, व्यासपीठ, आपल्याला सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक अभिवादन। आज मकर संक्रांती आहे। सूर्य हे उत्तरायणकडे आज प्रस्थान करायला निघालाय। जीवनामध्ये प्रेरणा हे खूप महत्त्वाचा भाव असतो। जीवन जगत असताना जे सुख, समाधान, समृद्धी, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, व्यक्तित्व, अस्तित्व, ह्या सर्व गोष्टींना एकच केंद्रबिंदू असतो आणि एकच भाव असतो, ज्याला शाब्दिक रूपामध्ये आपण प्रेरणा म्हणून ओळखतो। ती प्रेरणा आईचे भावतत्वाच्या रूपात असते। ती प्रेरणा वडिलांच्या रूपात असते। ती प्रेरणा गुरुच्या रूपात असते। ती प्रेरणा ग्रंथांच्या रूपात असते। ती प्रेरणा संतांच्या रूपात असते। ती प्रेरणा महात्म्यांच्या रूपात असते। ती प्रेरणा सद्पुरुषांच्या रूपात असते। ती प्रेरणा निसर्गाच्या रूपात असते। ती प्रेरणा सृष्टीच्या रूपात असते। प्रेरणा ही शिक्षणाच्या रूपातही असते। प्रत्येक स्तरावर माणसाच्या जीवनामध्ये समाधान, सुख, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, व्यक्तित्व, अस्तित्व, शांती, ह्या सर्व काही बाबी जर कुठल्या तत्वामुळे येत असेल तर तो तत्व म्हणजे प्रेरणा असते। आणि जेव्हा समाजामध्ये व्यभिचार, अनाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातो, गुन्हेगारी सारखे प्रसंग आणि गुन्हेगारी जेव्हा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत जाते, अशा वेळेला कुठेतरी प्रेरणा ही कमी पडत असते किंवा प्रेरणा घेण्याची वृत्ती ही कमी पडत असते ह्याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे। नेमकं सुधार आणि परिवर्तन हे येणार कसं आणि आणायचं कसं, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। सुधार आणि परिवर्तन जर तुमच्या समोर आदर्शच नाही, तर तुम्हाला प्रेरणा कशी प्राप्त होणार? जर आदर्शच नाही तर प्रेरणा कशी मिळणार? आणि जर प्रेरणा भेटली नाही तर परिवर्तन हा विषयच राहत नाही। आज आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहोत। आपल्याला सगळ्यांना मनापासून मकर संक्रांतीच्या मी शुभेच्छा देतो आणि भगवंत चरणी प्रार्थना करतो की आपला संपूर्ण जीवन सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, यशाचा, कीर्तीचा, प्रतिष्ठेचा
आणि स्वाभिमानाचा जाओ, हेच सूर्य देवताकडे माझी प्रार्थना आहे. आणि तीच प्रार्थनाचा मी मूल स्वरूप आपल्याला सांगत होतो की प्रार्थना पण प्रेरणा देते, साधना पण प्रेरणा देते, समाधीतून प्रेरणा मिळते, मग ते भगवंताच्या रूपात आदर्श असेल. पण जीवनामध्ये प्रेरणेचा भाव खूप महत्वाचा असतो. मला एक प्रश्न विचारण्यात आला होता काही दिवसापूर्वी की आज समाजामध्ये विकृती का वाढत चाललेली आहे. आज समाजामध्ये विकृती का वाढत चाललेली आहे, अनाचार का वाढत चाललेला आहे, अनाचार का वाढत चालला आहे, व्यभिचार का वाढत चाललेला आहे, ह्याचं कारण काय असायला पाहिजे, ह्याचं कारण काय असायला पाहिजे. माझं उत्तर हे होतं, आपण बघा कितीपर्यंत ते पटतं, पण मी माझ्या सद्बुद्धी आणि विवेकाने जे उत्तर दिलं ते मी आपल्याला सांगतो. समाजातली जी असमानता आहे, समाजामध्ये निर्माण होणारी जी असमानता आहे, आज कुठेतरी दहशतवाद वाढतोय. आज ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद वाढलाय, पूर्वोत्तर राज्यांमध्ये ज्या पद्धतीने उग्रवाद वाढलाय, त्याचप्रमाणे आज ज्या पद्धतीने संयुक्त कुटुंब हे विभक्त होत चाललेत, एकल कुटुंब हे वेगळं वेगळं राहायला बघतात आहे, नवरा वेगळा राहायला बघतो आहे, घरातली लक्ष्मी वेगळं राहायला बघते आहे. तुम्ही जर बघितलं तर संयुक्त कुटुंबातलं जे विघटन आहे, एकल परिवारामधलं विघटन आहे, दहशतवाद म्हणा, उग्रवाद म्हणा, आतंकवाद म्हणा, नक्षलवाद म्हणा, हे सर्व गोष्टी जे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत, त्याचं कारण काय. गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. समाजातले अपराध काही कमी होताना दिसत नाही, गुन्हे काही कमी होताना दिसत नाही. एकीकडे धार्मिक आयोजन मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, तरी सुद्धा समाजामधली ही जी परिस्थिती आहे ती बदल होत नाहीये. त्याचं कारण काय. घरामधली परिस्थिती तुम्ही बघा. आज ज्या पद्धतीने घरातलं वातावरण असतं, घराघरातल्या वातावरणामध्ये जे ताण तणावाचं आपल्याला जे आहे कुठेतरी अंदाज जाणवायला येतो. ज्या पद्धतीने जातीवाद मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आपण वाढवलं आणि जातीवादाच्या नावाखाली ज्या पद्धतीचं राजकारण खेळण्यात आलं, ते आज एक मोठा प्रश्न आहे. भाषावाद एक मोठा प्रश्न आहे. मग शेवटी माणसांनी समाधान कुठे मिळवायचं आणि कसं मिळवायचं, सुख कुठे आहे. सगळे तर प्रयत्न करून चुकतोय आपण. सर्वथा आपण सगळे काही जे काही प्रयत्न आहे ते सगळं करण्याचा प्रयत्न करतोय, पण हे सुख काही भेटत नाहीये. नेमकं सुख कशात आहे. हा उत्तर आपल्याला सोप्या भाषेमध्ये मिळतं की सुख जे आहे ते सेवामध्ये आहे. आता हा फार मोठा प्रश्न आहे की सेवा नेमकी कशाला म्हणावी. नेमकं सेवा कशाला म्हणावी. नेमकं सुख कशात आहे तर सेवा करण्यात आहे. आता हा सेवा, लोक सगळे म्हणतात की सेवा करण्यामध्ये सुख आहे, पण सेवाला परिभाषित करत नाही. सेवाला परिभाषित केल्याशिवाय सुखाचे दर्शन होत नाही. सुखाला मग परिभाषित केल्या जाऊ शकतं. मूळ परिभाषित झालं तर त्याचा आकार परिभाषित करायला आपल्याला वेळ जात नाही. तर सेवा कशाला म्हणावी. सेवा म्हणजे मूळ जे सेवा आहे ती एक संवेदना आहे.
मूळ सेवा म्हणजे एक संवेदना आहे. या संवेदना जिथं जिथं कोणाला दुःख होणार नाही ह्याचा भाव निर्माण होतो. अशी संवेदना की ज्याच्यामध्ये सर्व 7 रस असतात. अशी संवेदना ज्याच्यामध्ये सर्व 7 रस असतात. करुणा रस, वीर रस, रौद्र रस, श्रृंगार रस, हास्य रस, जे 7 प्रकारचे रस आहेत ते ज्या भावला प्रकट करतात त्या संवेदनापासून निर्माण झालेले तत्वाला तुम्ही सेवा म्हणतात. म्हणजे काय? कोणाला जर दुःखी बघितलं तर तुम्ही दुःखी होता. कोणाला जर सुखी बघितलं, बघा जीवन किती सोपं आहे, तर तुम्ही सुखी होता. कोणाला कष्टात बघितलं तर तुम्ही धावून जाता. कोणाला कष्टात बघितलं तर तुम्ही धावून जाता. कोणाला उपाशी बघितलं तर त्याला तुम्ही अन्न देता. ताणलेलं पाहिलं तर पाणी देता. सेवा म्हणजे काय आहे? सेवा म्हणजे नेमकं हेच आहे. वयस्कर व्यक्ती कोणी जर दिसलं आणि त्यांच्याबद्दल जर आदरचा भाव निर्माण झाला, जसं आपल्या आई वडिलांबद्दलच्या भावबद्दल निर्माण होतो, तर निश्चितपणे ते भाव म्हणजे इतरांबद्दल पण सेवेचं असतं. जसं आई वडिलांबद्दल जे भाव निर्माण होतात, सर्वांसाठी जर भाव निर्माण झाले तर तो भाव म्हणजे सेवा आहे. पण नेमकं कसं असतो? एखादा घरातला व्यक्ती जर मरण पावलं, तुम्ही कुठल्याही पदावर असाल, तुमची कितीही मोठी प्रतिष्ठा असेल, तुम्हाला कितीही संपत्ती असेल, पण तुम्ही ते मरण पावलेले आपल्या जवळच्या नातेवाईकाला किंवा आपल्या माणसाला बघून आपली सगळी भावना ओसारून टाकतात. हे तुम्हाला माहित असतं की आता त्या शरीरामध्ये काहीच राहिलेलं नाही, तरी तुम्ही त्याच्यासाठी दुःखी होता. म्हणजे ते भाव तुम्हाला एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीसाठी असतो, कारण ते तुम्हाला आपला स्वतःचा वाटतो. पण हेच भाव तुम्हाला राष्ट्र, समाज आणि मानवतेसाठी किंवा इतरसाठी येत नाही, देवासाठी येत नाही. त्यामुळे सेवा काय आहे ह्याला परिभाषित करावं लागतं. जे भाव आपले माणसासाठी येतात ते भाव सर्वांसाठी आणणं आणि त्या भाव तत्वापासून शारीरिक, मानसिक आणि आत्मिक कर्म करणं म्हणजे हे सेवा आहे, संतुलन साधणं. आणि जेव्हा आपण शारीरिक, मानसिक आणि आत्मिक तिन्ही तत्वावर, तिन्ही स्तरावर जाऊन प्रत्येक व्यक्तीची आपण काळजी घ्यायला सुरुवात करतो, तर निश्चितपणे आपला जीवन निष्काळजी होऊन जातं. एवढं तुम्ही खात्री करून घ्या. हे सुखाची परिभाषा आहे. मग सेवेपासून काय निर्माण होतो? सेवा काय निर्माण करते? तर सेवाने काय निर्माण होणार की प्रत्येकाबद्दल ते भाव निर्माण झालं जे आपल्या माणसाबद्दल होतो. प्रत्येकाबद्दल ते भाव निर्माण होतो जे आपल्या माणसाबद्दल होतोय. आपल्या माणसाबद्दल ते भाव निर्माण होतो म्हणजे नेमकं काय? जसं आपल्या आई वडिलांबद्दल ते भाव निर्माण झालं, तसं भगवंताबद्दल ते भाव निर्माण झालं. म्हणजे आपल्याला आपण देवाला समर्पित झालो. देवाला आपण समर्पित झालो. जेव्हा आपण आपल्या आई वडिलांसारखं इतर बुजुर्गांना, इतर आपले जे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत,
ज्येष्ठांना जेव्हा आपण सेवा करायला सुरुवात करतो, आज समाजामध्ये ज्या पद्धतीचे वृद्धाश्रम वाढत चाललेले आहेत, ज्या पद्धतीचे अनाथ आश्रम वाढत चाललेले आहेत, हे स्वस्थ समाजासाठी चांगली गोष्ट नाही आहे. हे स्वस्थ समाजासाठी चांगली गोष्ट नाही आहे. एकीकडे आपण म्हणतोय प्रेरणा का गरजेची आहे म्हणून मी म्हणतो, आणि त्या सेवेला समर्पण काय निर्माण होतं. तर एकीकडे आपण म्हणतो आणि एकीकडे आपण बघतोय की दिल्लीमध्ये जेव्हा एखाद्या मातृशक्तीवर अत्याचार आणि अनाचार होतात तर अख्खा देश पेटून उठतो आणि आंदोलनाला उभा राहतो. पण दुसरीकडे तीच मातृत्व शक्तीला देवदासी म्हणून मंदिरामध्ये ठेवलं जातं, तेव्हा देश झोपलेला असतं, समाज झोपलेला असतं. समाजामध्ये निर्माण होणारे प्रत्येक प्रश्न हे समाजाच्या असमानतामुळे होतात. जेव्हा सामाजिक असंतुलन निर्माण होतो तेव्हा तेव्हा गुन्हे वाढतात, व्यभिचार वाढतात, अनाचार वाढतात. कारण असमानतेचा फायदा हे मधलं जे तत्व आहे, जे असमानतेचा मधलं जे तत्व आहे, तो हा मधले तत्व ह्याचा पूर्णपणे फायदा उचलतात. मग समाजामध्ये असमानताचं मूल कारण काय आहे? आज परिवार का तुटत चाललेत? आज समाज का बिखरत चाललेला आहे? सुख आणि समाधान शोधल्यानंतर सुद्धा का भेटत नाही? सुख आणि समाधान शोधल्यानंतर सुद्धा का भेटत नाही? त्याचं कारण काय आपण शोधायचा प्रयत्न केला का? की आज परिवार जे तुटतात आहे, आज परिवार जे तुटतात, आज ज्या पद्धतीने वृद्धाश्रम वाढत आहे, अनाथ आश्रम वाढत आहे, ज्या पद्धतीने आज एकीकडे व्यभिचार अनाचार ह्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, ह्याचं मूल कारण काय आहे? ह्याचं मूल कारण कुठेतरी आपण शोधायला पाहिजे. त्याचं मूल कारण माझ्या ज्या लक्षात आलं, तो कारण आहे म्हणजे अहंकार. आज प्रत्येक माणसामध्ये ज्या पद्धतीचा, प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्या पद्धतीचा अहंकार परिवारामध्ये वाढत चाललेला आहे. मुलगा मोठा झाला तर आई वडिलांवर आपली अहंकारी वृत्ती दाखवायला कमी करत नाही. नवरा बायकोवर अहंकारी वृत्ती दाखवताना दिसते आणि बायको नवऱ्यावर अहंकारी वृत्ती दाखवताना दिसतं. मुलं थोडेसे मोठे झाले की शिक्षण घेताना आई वडिलांवर आपले अहंकाराची वृत्तीची सावली सोडायला बघतात आहे. त्याप्रमाणे ज्याला तुम्ही आज आदर्श म्हणून बघायला बघतात आहे, ज्याला तुम्ही राष्ट्र समाज आणि मानवतेचा आधार घेऊन आणि बघताय आणि ज्यांना तुम्ही आदर्श म्हणून पूजतात आहे, ते राजकारणामध्ये धर्मगुरू म्हणा, राजकारणी म्हणा, धर्मगुरू म्हणा, समाजकारणी म्हणा, प्रत्येक व्यक्ती आज जर म्हणा साहित्य क्षेत्रामधले, कला क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामधले जे व्यक्ती आहे हे अहंकाराने ग्रसित आहे आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचायला तयार नाही. आणि ह्याचा मूळ कारण असं झालेलं आहे की ते विचार जे पेरले जायला पाहिजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत हे पेरले जायला पाहिजे, आणि शेवटच्या व्यक्तीला आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आणत असताना सर्वांना न्याय देऊन समाजामध्ये समानता आणून सुखाचा नाद ब्रह्म करायला पाहिजे. तर हे त्या पोषक विचार त्यांच्यापर्यंत पोचत नाही आणि त्याच्यामुळे ही असमानता निर्माण होतात. त्यातून त्याच्यातूनच भ्रष्टाचार निर्माण होतात, गुन्हे निर्माण होतात, व्यभिचार निर्माण होतात, अनाचार निर्माण होतात. समाजामधलं असंतुलन हा पूर्णपणे बिघडलेला आहे. आणि जेव्हापर्यंत राजकारण असेल, समाजकारण असेल, धर्मकारण असेल, साहित्य क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, वाणिज्य क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्राचे जे काही आदर्श आहे किंवा जे काही स्थापित लोक आहेत, हे सामान्य व्यक्तींसाठी आणि सामान्य समाजासाठी जीवन जगायला प्रेरणा घेत नाही आणि देत नाही, तेव्हापर्यंत समाज सुधारणार नाही आणि समाजामधली ही शोकांतिका
जे आहे दूर होणार नाही. म्हणून या अहंकाराला कोण दूर करू शकतं? तर अहंकाराला फक्त एकच तत्व दूर करू शकतं आणि ते आहे समर्पणचा भाव. ते समर्पणचा भाव. समर्पण एखाद्या विचाराला, जेव्हा राष्ट्राच्या विकासाचा, राष्ट्र माणुसकीचा, समाजाचा जेव्हा विचार येतो आणि त्या विचारावर जेव्हा तुम्ही सेवेचा संकल्प घेऊन पूर्ण सेवेचा संकल्प घेता, तर ते संपूर्ण समर्पण होऊन जातं. आणि असला समर्पण जे आचरण निर्माण करतो, तो आचरण म्हणजे धर्म म्हटलं जातं. आजकालचा माणूस हा धर्मासाठी वापरा जायला लागलेला आहे. जे धर्म माणसासाठी निर्माण झालेला होता, आजकाल आजकाल माणूस धर्मासाठी वापरायला जायला लागलेला आहे. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि त्यामुळे आचरण हे परमोधर्म असायला पाहिजे होता, परंतु सदाचरण हा परमोधर्म न होता जातीवाद आणि जातीसूचक समाज व्यवस्था, जातीसूचक जी व्यवस्था आहे ती धर्म म्हणून ओळखायला जायला लागली. आणि त्यातून आजच्या समाजामध्ये मोठं असंतुलन निर्माण झालेलं आहे. हे जर तुम्ही सेवेचा भाव ठेवून समर्पित केलं आणि त्यातून जर तुम्ही आचरण निर्माण केलं, त्यातून तुम्ही जर आचरण निर्माण केलं, तर ते कर्म तुम्हाला काय निर्माण करून देणार? त्या कर्मापासून तुम्हाला मिळणार आहे, त्या कर्मतत्वापासून तुम्हाला काय मिळणार? त्या कर्मतत्वापासून तुम्हाला अहंकार विहीनता मिळणार. आणि जेव्हा तुम्ही अहंकार विहीन होणार, तर अहंकार विहीनतापासून काय उत्पन्न होतो? प्रत्येक स्रोतची एक उत्पत्ती असते, उत्पत्तीचं माध्यम आहे. आपल्या उत्पत्तीचा स्रोत मात्र शक्ती आहे. आपले उत्पत्तीचा स्रोत मात्र शक्ती आहे. जीवात्म्याचा स्रोत ध्वनिरूपी परमात्मा आहे, प्रकाशरूपी परमात्मा आहे. जर जीवात्म्याचा स्रोत ते आहे, तर ते प्रेरणा घेऊनच ज्या पद्धतीने तीव्र ध्वनीनी प्रकाश उत्पन्न झाला आणि त्यातून जीवाची उत्पत्ती होऊन त्या जीवात्मानी एक आकार घेतला, ते आकार पण प्रेरणेने घेतला. आणि त्या आकाराच्या आधारावर माकडापासून आपण माणूस पर्यंत आलो, प्रेरणा घेत घेत. आणि माणूस म्हणून आपण संपूर्ण रूपाने विकसित झालो. आणि विकसित होत असताना चंद्रावर जाऊन पोचलो, मंगलवर जाण्याची तयारी करत आहोत. आणि ते असताना सुद्धा आपण आज दुःखी आहोत. तरी सुद्धा आपण आज दुःखी आहोत. तर फार सोपं आहे की ज्या क्षणाला तुम्ही अहंकार विहीन झाला, घरात असेल, समाजात असेल, आजकालच्या माणसाला काय गरज आहे मी आपल्याला सांगतो. आजकालच्या माणसाला सामाजिक संतुलनासाठी, सामाजिक प्रश्नांना सोडवण्यासाठी, माणुसकीचे प्रश्नांना सोडवण्यासाठी, राष्ट्राचे प्रश्नांना सोडवण्यासाठी जे सगळ्यात महत्वाचा जे दुवा लागतो आहे, तो म्हणजे फक्त एकच गोष्टी आहे, ती म्हणजे अहंकार विहीन मित्र, अहंकार विहीन भाऊ, अहंकार विहीन नेता, अहंकार विहीन गुरु, अहंकार विहीन साहित्य, अहंकार विहीन कला. त्याचा परिणाम तुम्ही बघाच. जेव्हा तुम्ही जर आचरण मूल्याला तुम्ही जर महत्व नाही दिलं, तर त्याचा परिणाम काय होतो? काय गरज आहे समाजाची आज? अहंकार विहीन मित्र, अहंकार विहीन नातेवाईक, सगळे. ज्याला संपत्तीचा अहंकार नसायला पाहिजे, ज्याला सौंदर्याचा अहंकार नसायला पाहिजे, ज्याला जातीचा अहंकार नसायला पाहिजे, ज्याला पदाचा अहंकार नसायला पाहिजे, ज्याला आपले भौतिक ज्ञानाचा किंवा आपले आत्मिक ज्ञानाचा अहंकार नसायला पाहिजे. रामायण काय आहे? संपूर्ण रामायण वाचून काढा तुम्ही. 8 दिवस तुम्ही रामकथा ऐकता, पण एक वाक्यामध्ये रामायण जर समजायची असेल तर रावण काय
आपले विद्वत्तेचा अहंकार असणारा परमप्रतापी व्यक्तिमत म्हणजे रावण. आणि त्या विद्वत्तेच्या अहंकाराला मर्यादाची चौकटीत राहून पुरुषांमध्ये श्रेष्ठ आचरण करत असताना एक श्रेष्ठ मित्र, बंधू, एक आदर्श पती, एक आदर्श राजा म्हणून जे सामान्य व्यक्तिमतासाठी, सामान्य व्यक्तिमतासारखं जगत असताना असामान्य विचारांनी सहजतेनी समाजाला जोडण्याचं काम करतो. प्रत्येक प्राणी प्रजाती, जीव मात्र, मग ते वानर असतील किंवा जे आहे रीछ असतील, अस्वल असतील, प्रत्येक प्राणी प्रजातीला जोडण्याचं काम करतो आणि महाविद्वत्तेचा अहंकार मोडण्याचं कार्य करतो. त्याला श्रीराम म्हटलं जातं. म्हणजे अहंकार म्हणजे रावण आहे आणि अहंकार विहीनता म्हणजे श्रीराम आहे. एवढंच रामायण आहे, एवढंच रामायण आहे. आणि जेव्हा अहंकार विहीन तुम्ही कर्म करता, अहंकार विहीन तुम्ही जेव्हा कर्म करता, तर त्याचा परिणाम काय होतो? की आज काळाची गरज काय? तर आज काळाची गरज आहे एक अहंकार विहीन मित्राची, अहंकार विहीन मित्राची, अहंकार विहीन बंधूची. अरे 3 भाऊ आहे, 3 भाऊ होते. एक भावाच्या जवळ जी जमीन वाटणीला आली, त्या जमिनीवर त्यांनी प्लॉट पाडले, विकले. त्याला खरबपत्ती झाला. तो खरबपत्ती झाल्यामुळे दोन्ही भावांनी म्हटलं, बाबा आपण आपल्या जमिनीचे प्लॉट काय पाडणार नाही आणि काय विकणार नाही. आपण आपली शेती करणार, पिकं घेणार. दोघं भाव आपल्या पद्धतीने जीवन जगत राहिले. ह्याच्याकडे भौतिक संपत्ती आल्यामुळे एवढा अहंकार चढलं की दोन्ही भावांपासून तो दुरावले गेला. 2 भाऊ त्याच्याकडे का जात नव्हते? कारण आपल्या भावाला अहंकार झालेला आहे, पैशाचा माज आलेला आहे. हे सर्वसामान्याची भावना असते ना, सर्वसामान्याची भावना असते ना. आज समाजाची परिस्थिती परत मी सांगतो की का आपण अशा परिस्थितीमध्ये गेलेलो आहोत. एकीकडे आपण महागाई वाढलेली आहे, महागाईचं रडणं रडतो. एकीकडे जेव्हा सामाजिक प्रकल्प उभे राहत असताना किंवा एखादा माणुसकीचा प्रकल्प उभे राहत असताना एवढे कष्ट घ्यावं लागतात. कष्ट करून तुम्ही पैसा मिळवता, कसं तरी भौतिक संपत्ती गोळा करता, आपले मुलं बाळांचं शिक्षण बघा, काही सामाजिक दायित्व बघा, काही राष्ट्राबद्दल विचार करा. पण एकीकडे तुम्ही महागाईचा विचार करता. मग मागच्या 3 महिन्यामध्ये 3 पिक्चर जे आहे सिनेमा घरामध्ये आलेत. पहिला आला होता मला वाटतं चेन्नई एक्सप्रेस, दुसरा आला क्रिश 3 आणि तिसरा आला आत्ता जे आहे मला वाटतं कुठला एक नवीन आलेला आहे धूम 3. तर हे पिक्चर, हे जे चित्रपट आहेत, हे एक आठवड्यामध्ये, 2 आठवड्यामध्ये मागच्या सर्व रेकॉर्ड 300 कोटी रुपये कमवतात. समाजाला जे आदर्श, ज्यांनी राष्ट्र, समाज आणि मानवतेसाठी काही खर्च नाही केलेला, काही योगदान नाही दिलं, फक्त भौतिक करमणूक करतात आणि 3 तासामध्ये तुम्ही 300 कोटी त्यांना देता. पण 30 रुपया काय, 3 रुपये नसल्यामुळे एक बालपण शिक्षणाला वंचित होतो. तर ह्याला काय भक्ती किंवा माणुसकी म्हणावं? ह्याला काय सेवेचा प्रकल्प बनाव? मग महागाईचं रडणं कशाला? बंद करायला पाहिजे महागाईचं रडणं. मग आदर्श म्हणून आपण बघतो. आदर्श नेमकं काय? मी जे बघायचं लहानपणापासून, परिवर्तन नेमकं कसं आणायचं. आपण जे म्हणतो ना, परिवर्तन घडवायला पाहिजे जीवनामध्ये, स्वतःमध्ये परिवर्तन कसं आणायला पाहिजे. त्यासाठी परिवर्तनासाठी प्रेरणा लागते आणि प्रेरणासाठी काहीतरी असायला पाहिजे ना. प्रेरणासाठी सार्थक कर्म करणं गरजेचं असतं. म्हणजे प्रेरणासाठी आपले आई वडील सर्व. तर आम्ही तर लहानपणापासून जे आदर्श पाहिलेत ते कधी आम्ही मोठे मोठे आदर्शांच्या मागे पळलोच नाही. जे काही जवळपासचं आम्हाला काही जे काही शिकायला मिळायचं, जवळपासचं एखाद्या व्यक्तिमत्वाकडून जे काही चांगलं शिकायला मिळायचं, त्याच्याकडून आम्ही ते शिकायचा प्रयत्न करायचं आणि त्याचं एक चिंतन करायचं, एक विचार करायचा रोज संध्याकाळी बसून की त्यांचं ते गुण किती चांगलं आहे
आपोआप माझे अवगुण संपायला लागलेत आणि त्यांचे चांगले गुण यायला लागले. काही काही अवघड जात नाही. जर तुम्ही अहंकार विहीन असला तर तुमची शिकाऊ वृत्ती वाढते आणि शिकाऊ वृत्ती वाढली तर तुम्ही टिकाऊ राहता. तुम्ही टिकाऊ राहणार तर सुखी आणि समाधानी राहणार. म्हणून शिकत राहायला पाहिजे. मी आत्ता पण ह्या लहान लहान बालगोपालांपासून शिकत असतो. सांगा ह्यांना अहंकार आहे का? ह्यांना माहित तरी आहे का की अहंकार काय असायला असतो? पण तुम्ही ज्यांना आदर्श म्हणून बघता, आज ज्यांना पद्मश्री दिल्या जातं आणि मोठे शब्दामध्ये त्यांचं नाव पद्मश्रीच्या रूपात आपल्याला दिसतं, ते काळवीटचा शिकार केलेले लोक असतात. त्यांनी राष्ट्र समाज आणि मानवतेसाठी काय केलेलं नसतं आणि काळवीटचा शिकार केला म्हणून काय पद्मश्री दिल्या जातं का? ये देशामध्ये जे संत महात्म्याचा देश आहे, या देशामध्ये जे संत महात्म्याचा देश आहे, या देशामध्ये प्रसिद्धीचा लोभ हा दुसऱ्या मूल जे आहे सुख घेण्याचा कारण ठरलेला आहे. सुखाचे प्राण घेण्याचा मूल कारण प्रसिद्धीचा लोभ आहे. मला एक प्रश्न विचारण्यात आलं, तुमच्या पण मनात एक प्रश्न असेल. आजकाल जेवढे मोठे मोठे प्रसिद्ध लोक आहेत, हे सर्व लोक अडचणीत का येऊन राहिलेले आहेत? हे एक फार मोठा प्रश्न आहे. जेवढे सर्व मोठे लोक आहेत हे फार अडचणीत का येऊन राहिलेत? मी त्यांना एक उत्तर दिलं. आजकाल महाराज होऊन गादीवर बसून प्रवचन देणं सोपं आहे, शिष्य बनून त्याला आत्मसात करणं कठीण आहे. म्हणून गुरूंची संख्या शिष्यांपेक्षा जास्त होत चाललेली आहे. बाजारवादाच्या या युगामध्ये जे आदर्श तुम्ही बघताय ते प्रसिद्ध आहे. म्हणून आजकाल कुठला महाराज होणं सोपं आहे, पण गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होणं कठीण आहे. कारण संत तुकाराम, जगद्गुरु तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर होणं कठीण आहे. कारण जे जसं बोलायचे तसं वागायचे, जसं त्यांच्या आत होतं तसं ते बाहेर होते, जसे ते बाहेर होते तसे ते आत होते. एवढं जरी तुम्ही केलं तर तुम्हाला सुख शोधायची गरज लागणार नाही. आतून आणि बाहेरून एकसारखे होऊन जा, आहे तसंच राहा. तर प्रसिद्धीचा लोभ, माणूस जेव्हा यशाची सीडी चढत असतो, वाणिज्य क्षेत्र असेल, राजकारण असेल, धर्मकारण असेल, पत्रकारिता असेल, साहित्यिक क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, जेव्हा यशाची पायरी चढत असतो तो भरधाव वेगाने ती पायरी चढत असतो. आणि भरधाव वेगाने पायरी चढत असताना त्या पायऱ्या किती चुकून राहिलेला आणि त्याचा पाऊल कसं चुकीचं पडतोय हे त्याला कळत असतो. पण त्याला एका श्वासामध्ये ती पायरी चढायची असते. म्हणून चुकीचे पडत जे पाऊल आहेत त्यांच्याकडे तो लक्ष असताना, माहिती असताना सुद्धा दुर्लक्षित करतो. अर्थात जे काही चुका तुम्ही प्रसिद्ध होताना करता, त्या प्रसिद्ध होताना त्या चुका तुमच्या माहितीत असतात, पण त्याच्यासाठी तुम्ही प्रसिद्धीच्या एवढा उंच धाव घेतलेला असतं की त्याचं चिंतन करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची तुम्हाला जे आहे वेळ नसतो. आणि वेळ निघून गेल्यानंतर ही प्रसिद्धी तुम्हाला जेव्हा घटस्फोट देऊन चालली जाते तर तेव्हा तुम्हाला अडचण शिवाय काही नसतं. म्हणून प्रसिद्धीचा लोभ करू नका. व्हायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय, संत कबीर हे लोकप्रिय होते म्हणून आज पण टिकलेले आहेत. ज्या देशामध्ये सुईच्या टोका एवढ्या जमिनीसाठी महाभारत घडत असेल, त्या देशामध्ये एक संत विनोबा भावे लाखो हेक्टर जमीन भूदान आंदोलनाच्या माध्यमातून जे आहे दान करून देतोय आणि समाजाचं असंतुलन संपवण्याचं कार्य करतोय. तर असे आदर्शांची गरज आहे. असे लोभविहीन व्यक्तिमत्वाला निवडण्याची गरज आहे. तर तुम्हाला खरी भक्ती भेटेल, तर तुम्हाला खरं श्रद्धेचं स्वरूप समोर येईल आणि तेच सेवा आणि समर्पण आणि आचरण मूल्य स्थापित करून तुम्हाला सुख देणार. तर प्रसिद्धीचा लोभ सोडला तर तुमच्यामध्ये काय निर्माण होतो? तर प्रसिद्धीचा लोभ जर सोडला तर तुम्ही तुमच्या संपत्तीचा लोभ असेल,
तुमच्या पदाचा लोभ असेल, प्रतिष्ठेचा लोभ असेल, जातीचा लोभ असेल, परत ते 7 प्रकारचे जे अहंकार आहे, हे 7 फार वेगळी वस्तू आहे. तुम्ही जर बघितलं सांख्य सिद्धांतमध्ये, अध्यात्मामध्ये 7चा फार महत्व आहे. तुमच्या शरीरामध्ये 7 चक्र आहे. मी थोडक्यात सांगेन तुम्हाला. तुमच्या शरीरामध्ये 7 चक्र आहे. तुम्ही माँ सरस्वतीच्या हातातली वीणा बघा, त्यांच्या सितारामध्ये सप्तसूर आहेत. आकाशाकडे बघा तर प्रेरणासाठी सप्तऋषी आहेत. सांसारिक जीवनाकडे वळा तर पावित्र्यतेसाठी 7 फेरे आहेत. कर्म करण्यासाठी 7 जन्म आहेत आणि चिंतनासाठी 7 समुद्र आहेत. म्हणजे विष आणि अमृत दोन्ही निघण्यासाठी. जर समुद्रासारखी खोली असली आणि जर तुम्ही स्वतःचं मंथन केलं, खोल चिंतन केलं, तर तुमचं विष बाहेर पडेल आणि त्यातून जे अमृत निर्माण होणार, तर ते तुम्ही स्वतःचं तर कल्याण करणार, पर कल्याण पण करू शकणार. हे 7चं फार महत्व आहे. बघा, तुमच्या 7 चक्राला 7 सुरांचा जेव्हा स्पर्श लागतं, तर 7 ऋषीचा प्रकाश, 7 समुद्राची खोलीचं चिंतन, 7 फेरेचा, 7 जन्माचा पावित्रतेचा आणि चारित्रिक नातं, त्यातून जे समाधान मिळतो, तर ते समाधान तुम्हाला जे आहे 7 प्रकारचे अहंकारापासून मुक्त करतो आणि 7 रसापासून तुम्हाला जे आहे भेटून देतो. आणि जेव्हा ते 7 रस एकत्र येतात तर तुम्ही संवेदनशील होतात. आणि जेव्हा संवेदनशील होता तर तुमचे वडिलांचे संवेदनशील होऊन पाय चेपत असताना विठ्ठलाला धावून यावं लागतं आणि विटेवर उभं राहून आणि समाजवादाचं खरं स्वरूप सांगावं लागतं. खरं सांगावं लागतं. देव कुठे शोधताय, कशासाठी शोधताय, ते स्वतः येईल चालत. तो स्वतः येईल चालत. तो कुठल्या रूपात येणार हे समजण्यासाठी तुम्ही संवेदनशील राहायला पाहिजे. आणि म्हणून त्या संवेदनासाठी आपल्याला जे मी म्हटलं की सेवा, समर्पण, आचरण ह्याच्यापासून अहंकार विहीन आणि अहंकार वीरतेपासून लोभमुक्तता पासून काय निर्माण होतो, लोभ गेला की सहजता आली. तुम्ही जेवढे सहज होणार तेवढं तुम्ही शिकणार, जेवढं शिकणार तेवढं टिकणार, जेवढा टिकणार तेवढी तुमची आयु वाढणार. ऋषी मुनी हे नेहमी शिकत राहायचे. आणि म्हणून त्यांचं आयु ते टिकले आणि 1000 वर्ष जगण्याचा च्यवनप्राशचा नुस्खा ऋषी च्यवन देऊन जात गेले. चरक संहिता आयुर्वेदामध्ये परत फिरून आपल्याला आपला जन्म शून्यापासून झालाय आणि शून्यापासून आपण जे आहे आकारात येतो आणि कर्म करत असताना परत महाशून्याकडे वळतो. हे चक्र आहे जीवनाचं. हे चक्र आहे. शून्यापासून निर्माण झालेला माणूस हा अंतवगत महाशून्याकडेच जातो. तर ऋषी मुनी हे 100 वर्ष जगायचे म्हणून जीवते शरदशतम, ते टिकायचे. त्याचं कारण असं आहे की शिकवायचे. आज समाजामध्ये शिकायची आणि शिकवायची ही वृत्ती संपली आहे. आज जर शिकवायला गेले तर शहाणपणा दाखवतो का, आणि शिकायला गेले तर काय मला कळत नाही का, ही वृत्ती आपल्याला दुःखाचं कारण आहे. हे वृत्ती दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही सहज राहायला पाहिजे. तुम्ही जर सहज झाला तर तुम्हाला सरलता येते. सरलता आलं तर तुम्हाला प्रेम मिळतो, ज्याच्या शोधामध्ये माणूस धावत असतो. कारण तुम्ही सरळ आहात तर कोणी तुमच्याशी जवळ येणार, कोणी पण तुमच्याशी प्रेम करणार. मग ते पशु असेल, पक्षी असेल, ती वायू असेल, अग्नी असेल, ती जल असेल, ही काळी माई असेल, तर राष्ट्र असेल, समाज असेल, माणूस असेल, आई वडील असतील, माणुसकी असेल, भावंड असतील, मित्र असतील, लेकरं बाळ असतील,
सर्व कोणी जर प्रेम करणार तर तुम्ही सरळ असायला पाहिजे. तुम्ही सरळ झालं तर क्रोधचा शमन होतो, आणि क्रोधचा शमन झालं तर निश्चितपणे अविवेक निर्माण होत नाही, आक्रोश निर्माण होत नाही, चुका घडत नाही. आणि चुका घडत नाही तर क्रोध जर संपला तर आपण शांतचित्त होतो, प्रेमाने शांती मिळते. आणि शांतचित्त जर आपल्याला क्रोध न केल्याने जर शांतता लाभते, आपणही शांत राहतो आणि दुसऱ्यालाही शांत करतो. आणि हे शांती जे आपण शोधतोय त्याचा जे स्वरूप आहे ते सरलतेपासून येतं. तुम्ही सरळ व्हा. तुम्ही जेवढा सरळ होणार तेवढा तुम्हाला प्रेम मिळणार, आणि जेवढा तुम्हाला प्रेम मिळणार तेवढी तुम्हाला शांती मिळेल. आणि जेवढा तुम्हाला शांती मिळेल तेवढंच तुम्हाला हे सहजता सरलतानी तुमची पावित्रता वाढेल. कारण शांती, क्रोध हा पावित्रतेला कुठेतरी अडथळा आणतो. म्हणून क्रोधावर जर नियंत्रण केलं तर निश्चितपणे आपण विवेकी होतो. आणि जेव्हा आपण विवेकी होतो तर त्या विवेकमध्ये चुकीचं काय आणि चांगलं काय हे कळायला लागतं. चुकीचं काय आणि चांगलं काय आहे हे कळायला लागतं. विवेकमुळे चुकीचं काय आणि चांगलं हे कळायला लागतं. आणि जेव्हा चुकीचं काय आणि चांगलं काय आहे हे जेव्हा कळायला लागतं तर आपली पावित्रता वाढायला लागते, जे आजच्या समाजाची गरज आहे. पावित्रता वाढायला लागते, जे आज समाजाची खरी गरज आहे. आणि जेव्हा असा पावित्र तुमच्यामध्ये निर्माण होतो तर एक अशा आनंदाचा निर्माण करतो की ते चरित्र आनंदमयी होऊन जातं, जसं की एक संताचा चरित्र आहे. असा चरित्र बनवण्यासाठी, असा चरित्र निर्माण करण्यासाठी, त्या चरित्रामध्ये ज्याच्यामध्ये फक्त सुख, समाधान, शांती, आनंद, समृद्धी आणि समृद्धी सोबत सर्वांना घेण्याचा सेवेचा भाव असेल, समर्पणचा रूप असेल, म्हणजे एक केंद्रबिंदू असेल. त्या केंद्रबिंदूचा जे आधार आहे तेच आधार म्हणजे तो चारित्रिक असेल, तो चारित्र असेल. आणि असे चारित्रामुळे काय निर्माण होतो? असे चारित्रामुळे तुमचं व्यक्तित्व निर्माण होतो. आणि ते व्यक्तित्व असा व्यक्तित्व ज्याचा अस्तित्व कधी संपत नाही. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला अस्तित्व कसा निर्माण करायचा. असंच अस्तित्व आपण राष्ट्राचा बनवू शकतो, असंच अस्तित्व आपण समाजाचा बनवू शकतो, असंच अस्तित्व आपण माणुसकीचा बनवू शकतो, असंच अस्तित्व आपण आपल्या परिवाराचं बनवू शकतो, कुटुंबाचा बनवू शकतो, असंच अस्तित्व आपला व्यक्तिगत असा बनवू शकतो. आणि असेच अस्तित्व आपण इतरांचा बनवू शकतो. फक्त एवढे गुण अंगीकार करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी प्रेरणा लागते. आणि त्या प्रेरणाचा जे सार्थक स्वरूप आहे तो म्हणजे सूर्य आहे, जे उत्तरायणकडे चाललेला आहे. आज उत्तरायण पासून त्याचा स्वरूप आपल्याला दिसून येत आहे. आणि तेच मकर संक्रांतीचा मूल हे आहे की एकीकडे कालचा सूर्य अस्त झालेला आहे, एक नवीन सूर्य, एक नवीन पहाट ह्या मकर संक्रांतीच्या पावन दिवसाच्या निमित्ताने घेऊन आणि उदयला आलेली आहे. ही पहाट आहे. आणि हे जे मकर संक्रांतीचं स्वरूप आहे, हे सूर्य सारखा कर्मयोगी कोणी नाही. त्याच्यासारखे निरंतर कर्म करत राहिलं तर त्याच्यासारखा प्रकाशवान तुम्ही होणार, तेजवान तुम्ही होणार, चरित्रवान तुम्ही होणार, तुम्ही पुरुषार्थी होणार. तुम्ही बघा कर्माचे स्वरूप काय असतं की सूर्यासारखा कोणी कर्मयोगी तुम्हाला दिसणार का? सूर्यासारखा कर्मयोगी तुम्हाला कोणी दिसणार का? वेळेचा पाबंद कोणी दिसणार का? सुईचा काटा, वेळेचा काटा, ज्या वेळेला तुम्ही श्वासाशी जोडता, ज्या श्वासाला तुम्ही वेळेशी जोडता, ते श्वास आणि वेळ एकच तत्वाच्या कर्मावर चालतात. ते म्हणजे सूर्याचा कर्म आहे. ते म्हणजे सूर्याचा कर्म आहे. म्हणून सूर्याची आराधनेचा एवढा फायदा आहे की जर या महिन्यामध्ये आणि हे मकर संक्रांतीच्या पावन दिवसाच्या निमित्ताने आपण सूर्य साधनामध्ये जर सार्थक कर्माला
भक्तीची जोड दिली तर तुमच्या आतली जी श्रद्धा आहे ती अगदी डोळच होऊन जाते. त्याचं मूळ कारण असं आहे की तुम्ही आत्मनिर्णयक्षम बनता, कर्म प्राधान्य होता, तुम्ही परालंबी होत नाही. सूरज हा सगळ्यात मोठी शिकवण देतो की तो स्वावलंबी आहे. परालंब होऊ नका, स्वावलंबी व्हा. स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही वेळेचं नियोजन करा, वेळेचं नियोजन करा. तुम्ही स्वस्थ राहा. सूर्याचा दुसरा संदेश आहे की स्वस्थ राहायला पाहिजे. ते स्वस्थाचा प्रतीक आहे. सूर्य हा स्वास्थ्याचा प्रतीक आहे. सूर्य हा स्वास्थ्य